शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध असताना सुद्धा बळजबरीने शेतकऱ्यांची शेती हडपली जाते आहे। परभणी जिल्ह्यातली ही दृश्य पाहतोय। तट्टू जवळा असेल अशा अनेक भागातून शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि या शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध सर्व शेतकऱ्यांचा आहे। तरीसुद्धा शेतकऱ्यांना बळजबरीने जेलमध्ये नेलं जात आहे आणि स्वतःची जमीन असून सुद्धा त्यांच्यावरती बळजबरी करताना सरकार आणि सरकारच्या माध्यमातून ही पोलीस प्रशासन पाहायला मिळतं आहे। आपण पाहतोय सर्व शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध सर्व शेतकऱ्याचा होताना पाहायला मिळत आहे। पण तरीसुद्धा या ठिकाणी प्रशासनाकडून दबाव आणलेला जातोय। महिलांवरती आरेरावी हाणामारीची भाषासुद्धा महिलांवरती केली जाते आहे। आणि पाहतोय आपण शक्तीपीठ महामार्ग प्रचंड विरोध सर्व शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला होतोय। पोलीस प्रशासनाकडून हे बळजबरीने दबाव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे। पोलीस प्रशासनाचा विरोध करताना सर्व शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या शक्तीपीठ महामार्गाकडे बघितलं जात आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध सर्व शेतकऱ्यांचा होताना पाहायला मिळतो। देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे एक शेतकऱ्याचा घात घेतल्याचं काम या ठिकाणी होताना पाहायला मिळतं आहे। जवळपास तट्टूजवळा या गावामध्ये 400 ते 500 पोलीस प्रशासनाचे म्हणजे पथक त्या ठिकाणी आलेलं आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवतो।